वाळल्यासोबत ओलंही जळतं ही एक जुनी म्हण, पण राजकारणात ही म्हण वेगळ्याच अर्थानं लागू होते। इथे दोषी निर्दोष नाही तर मुद्दा असतो कुठे काय पेटवायचं आणि कुठे त्याचा फायदा उचलायचा। आज महाराष्ट्रात भाजप जे काही करत आहे ते याच धोरणाचं अचूक उदाहरण आहे। महाराष्ट्रात वाद पेटवा आणि त्याची राख गोळा करत बिहारपर्यंत राजकीय फायदा मिळवा। चला तर याच बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। गेल्या अनेक निवडणुकात आपण पाहिले कोणतीही निवडणूक आली की भाजप फक्त त्या राज्यापुरतं मर्यादित राहत नाही। एक राज्य, एक समाज, एक भाषा या प्रत्येक घटकाचा वापर करून दुसऱ्या राज्यात राजकीय खेळी खेळणं ही भाजपची ठरलेली रणनीती आहे। आता काही महिन्यातच बिहार विधानसभा निवडणुका होणार आहेत। भाजपला तिथे एक हाती सत्ता मिळवणं सोपं नाही, याचं विश्लेषण आम्ही आमच्या चॅनलवरच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सविस्तर केलंय, त्यामुळे तो व्हिडिओ पाहायला विसरू नका। मुंबई देशाची आर्थिक राजधानी, इथे यूपी आणि बिहार मधून लाखो कामगार येतात। हिंदी भाषिकांचा हा मोठा वर्ग भाजपसाठी मतांच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा आहे। याच पार्श्वभूमीवर त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली हिंदी भाषेचा आग्रह धरण्यात आला। जरी हा निर्णय सरकारनं नंतर मागे घेतला असला तरी फायदा पुन्हा भाजपलाच झाला। भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी नुकतंच महाराष्ट्राने इतर राज्यांना काय दिलं असा सवाल करत हिंदी भाषिकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला। त्यावर महाराष्ट्रातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या, सोशल मीडियावरही उत्तरं दिली। पण भाजपला हेच हवं होतं, महाराष्ट्रात वाद, भावनिक तणाव आणि लक्ष केंद्रित करणं। पण हे काही पहिल्यांदा नाहीये। 2020 मधील सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आठवा। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं। सुशांत बिहारचा होता आणि त्याचा मृत्यू मुंबईत झाला। भाजपने या प्रकरणाला इतकं पुढे नेलं की बिहारमधील ब्राह्मण मतदार भाजपच्या पारड्यात गेले, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे। आणि आता पुन्हा एकदा तोच पॅटर्न पाहायला मिळतोय। एकीकडे भाजप सांगतं की मराठी भाषेला धोका नाहीये, तर दुसरीकडे हिंदी भाषिक मतदारांना दाखवतं की पहा, आम्ही तुमच्यासाठी लढतोय। म्हणजे काय तर एकाच वादातून दुहेरी फायदा, राज्यातही आणि बिहारमध्येही। यामुळे महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये हिंदी भाषिक मतं मिळवण्याचा प्रयत्न आणि बिहारच्या रणांगणात भावनिक लाभ घेण्याची रणनीती ही एकाच वेळी साधली जाते। अर्थात वाळल्यासोबत ओलंही जळेल आणि याचाच फायदा भाजपलाही मिळेल। महाराष्ट्रात निर्माण झालेला भाषिक वाद बिहार निवडणुकात भाजपसाठी विजयाचं हत्यार ठरेल का, की भाजपला पुन्हा कठीण सामना करावा लागेल? तुमचं मत काय कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राइब करा।